नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी अभिषेक ठिगळे. कन्सेप्ट इज पॉवर या सिरीजमधला आज आपण पुढचं लेक्चर घेतोय. आजचा टॉपिक मी निवडलेला आहे तो म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. कधी कधी एकदम चित्रविचित्र खूप मोठे मोठे प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसतात आणि ते काय तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करायचे नसतात, तर तिथे तुम्हाला ते जे 7 आपले एक्सप्रेशन आहेत ते यूज करायचे असतात. त्याला तुम्ही मराठीत बैजिक राशी म्हणतात. तर त्या एक्सप्रेशनवरून हे प्रश्न सोडवायचे असतात, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर पहिल्यांदाचे जे 7 एक्सप्रेशन आहेत ते मी तुम्हाला लिहून देतो, कन्सेप्ट क्लिअर करतो आणि नंतर त्याच्यावरचे एक 5 प्रश्न आपण चांगले चांगले घेऊया. आणि ही सिरीज तुम्ही रोज बघत राहा. रोज संध्याकाळी 5 वाजता आपले हे लेक्चर अपलोड होते. आतापर्यंत 12-13 लेक्चर अपलोड झालेले आहेत. एक्झामपर्यंत बघा, तुम्हाला काही ना काहीतरी त्याचा एक्झाममध्ये फायदा होणारच आहे. चला सुरू करू. ही बॅच आहे. आता ह्या बॅचचं आता थोडंसं 1 मिनिट बोलतो, कारण काल परवाच नोटिफिकेशन आले, GR आलेला आहे की आता सगळ्या गट क गटच्या सरळ सेवा परीक्षा आहेत त्या सुद्धा MPSC मार्फत होणार आहेत. आणि फक्त शिक्षक भरती आणि पोलीस भरती वेगळी होणार आहे. त्यामुळे इथून पुढे कुठलीही परीक्षा देत असाल आणि त्याच्यात जर गणित बुद्धिमत्ताचा समावेश असेल तर डेफिनेटली तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. इव्हन ह्या बॅचचं नावच मी सुरुवातीला ठेवलं होतं, संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच 2026 मध्ये होऊ घातलेल्या सगळ्या एक्झामसाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. याच्यात आपण सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर 2009 ते 2026 पर्यंतचे MPSCने घेतलेल्या सर्व परीक्षांमधील PYQ आपण ह्या बॅचमध्ये घेतलेले आहेत. जवळजवळ 3000 PYQ याच बॅचमध्ये होतात आणि वरून कन्सेप्टमध्ये शिकवताना घेतलेले माझे मनाचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, तर हे सगळे या बॅचमध्ये आहे. तर एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. इव्हन तलाठी भरती जी आता होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा हीच बॅच इम्पॉर्टंट आहे, कारण आता प्रश्नाचा दर्जा MPSC सारखा असणार आहे, पॅटर्न सुद्धा MPSC सारखा असणार आहे. तर तुम्हाला ही बॅच उपयोगी पडेल. तुम्हाला काही डाऊट असतील तर इथं माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता. चला, अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधला पहिला प्रश्न बघूया आपण काय. त्याच्या आधी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आणि जे काही 7 एक्सप्रेशन मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचा असतं a² + b² + 2ab. कधी कधी 2ab तुम्ही मध्ये पण लिहू शकता. a - b ब्रॅकेटचा स्क्वेअरचा अर्थ असतो a² + b² - 2ab. परत a² - b² हे खूप महत्वाचं आहे. याचा आपण लिहितो a + b इंटू ब्रॅकेट a - b. नंतर a³ - b³ एक येतं, याचं लिहितो a - b. इथं जे साइन आहे ते इथं लिहायचं आणि आतमध्ये लिहायचं a² + ab + b². इथं हे आणि हे सेम नाही, इथं 2ab आहे, इथं फक्त ab आहे. परत नंतर इथं a³ + b³ सुद्धा एक विचारतात आपल्याला. इथं जे साइन आहे ते इथं लिहायचं a + b इंटू ब्रॅकेट a². आता इथं मायनस द्यायचं, ह्याच्या उलट साइन इथं द्यायचं a² - ab + b². नंतर एक येतं तुम्हाला a + b ब्रॅकेटचा क्यूब, याचं येतं a³ + 3a²b + 3ab². एकदा a चा स्क्वेअर करायचा, एकदा b चा स्क्वेअर करायचा + b³. आता इथं प्लस होतं, सगळे चिन्ह प्लसच आले. नेहमी हे लक्षात ठेवायचं, प्लस जर असेल तर पुढचं सगळं प्लसच असतं. नंतर a - b ब्रॅकेट क्यूब जर तुम्हाला आलं तर याचं लिहायचं a³ आणि अल्टरनेट प्लस मायनस. इथं प्लस आहे, इथं मायनस करायचं 3a²b + 3ab². आता इथं प्लस मायनस प्लस मायनस -b³. हे तुम्हाला 7 एक्सप्रेशन लागतात. हे येत नसतील तर याच्यावरचे प्रश्न सुटणार नाहीत आणि ह्याला फॉर्म्युला म्हणत नाही, त्याला एक्सप्रेशन म्हणतात, बैजिक राशी म्हणतात ह्याला. ठीक आहे, हे काय फॉर्म्युले नाही आहेत, हे एक्सपांड केलेलं उत्तर आहे. फॉर्म्युला एक वेगळी गोष्ट असते, हे एक्सपांड केलेलं उत्तर आहे. ह्याचं आन्सर हे येतं, हे तुम्ही प्रूव्ह करू शकता. म्हणून हे एक्सप्रेशन आहेत, एक्सपान्शन आहे त्याचं. ठीक आहे, याला फॉर्म्युले म्हणू नका, याला सूत्र म्हणू नका. बरेच लोक सूत्रांवर आधारित प्रश्न. नाही आहे बाबा, किती चांगलं नाव आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन, बैजिक राशी. तर या सगळ्या राशी आहेत अल्जेब्राच्या. बैजिक म्हणजे बीजगणितचं बैजिक. ठीक आहे, कळालं का. तर हे 7 लागतात. हे 7 4-5 वेळाच लिहिले तर तुमचं हे कायमस्वरूपी लक्षात राहून जातं. चला पाहू आपण आता याच्यावरचे प्रश्न कसे येणार आहेत. बघा, हा एक प्रश्न बघा, सगळे लेटेस्टवाले घेतलेत मी. तर x² - y² आणि पुढं पण असं काय तर दिलंय x² + 2xy + y². आपल्याला जेवढं येते तेवढ्यानुसार करू. हे एक a² - b² आहे, त्याचं काय असतंय a + b इंटू a - b. परत a² + 2ab + b² म्हणजे हे काय असतंय a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर असतंय आणि इथं काय a + b म्हणजे x + y ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन खाली काय x + y ब्रॅकेटचा क्यूब.
एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा क्यूब. आता मला सांगा इथं एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथं एक्स प्लस वाय ह्यांचा गुणाकार काय होणार रे? हे ए स्क्वेअर इंटू ए काय होतं ए क्यूब, तसं एक्स प्लस वाय स्क्वेअर इंटू एक्स प्लस वायचा क्यूब, म्हणजे खालचं एक्स प्लस वायचा क्यूब आणि हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल होणार आणि शेवटी राहणार काय रे? एक्स मायनस वाय. हे काय असणार आहे तुमचा आन्सर? ऑप्शन नंबर 1. कळालं? समजलं का? पण हे कधी आलं? तुम्हाला ह्याचं माहीत पाहिजे, याचं माहीत पाहिजे तर येणार आहे ना. तर हे दोन वापरले आपण. कुठले कुठले दोन वापरले? हे पहिलं एक वापरले याच्यात आणि हे तिसरं एक वापरलं. हे दोन आपण एक्सपान्शन यूज करून याचं उत्तर काढलं. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. या सिरीजचा अर्थ असा आहे की काय डिटेल शिकवतोय का आपण? नाही, एक कन्सेप्ट शिकवतोय आणि त्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेतोय. ठीक आहे, ह्याच्यात काय असं डीपमध्ये जाऊन शिकवत नाही. पण हे जरी लेक्चर तुम्ही बघितले तर तुम्हाला 4-5 प्रश्न टॅकल होणार. तुम्ही फक्त ही कन्सेप्ट इज पॉवर ही सिरीज पूर्णपणे व्यवस्थित बघायची. तुम्हाला मी खात्रीने सांगतो 5-6 प्रश्न याच्यातून टॅकल होणार. 15-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. असंच टाइमपासमध्ये चहा पिता पिता हेडफोन लावून बघू शकता तुम्ही, तरी तुमचं क्लिअर होऊन जाईल. 5 वाजता हाय ते काम थांबवायचं आणि ह्या लेक्चरकडे यायचं. बघ तुझा माइंड पण फ्रेश होतोय, तिथून पुढे वेगळा अभ्यास करायची पण एनर्जी येते आणि तुझं काम पण होतंय. हे थोडे कन्सेप्ट क्लिअर होऊन. ओके, नेक्स्ट पुढे जाऊ आपण. हे असं काहीतरी देतात, मग त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं? ह्याला ॲझ्युम करायचं असतं. जर मी 0.654 ला ए ॲझ्युम केलं म्हणजे हे पण ए झालं. 0.596 ला बी ॲझ्युम केलं म्हणजे हे पण बी झालं. म्हणजे वर परत हे काय झालं? ए आणि हे बी. ए इंटू ए स्क्वेअर मायनस बी इंटू बी स्क्वेअर अपॉन ए मायनस बी. आता मला माहित आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असते? ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, ए मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आणि खाली काय रे? ए मायनस बी. मग ए मायनस बी कॅन्सल झालं, राहिलं काय? ए प्लस बी. मग ए प्लस बी काय आपलं? 0.654 अधिक 0.596. मग बघा 600 आणि 500 असं तसं तर होत नाही, डायरेक्ट आपण ॲड करू. 6 4 10 हातचा आला 1, 9 1 10 5 15 हातचा आला 1, 5 1 6 12. पॉईंट दिला 1.25. कुठं आहे 1.25? ऑप्शन नंबर. कळालं का? सगळ्यांना समजलं का? परत अल्जेब्रिक एक्सप्रेशन यूज काय केलं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे काय सॉल्व्ह करत बसायचं नसतंय. बऱ्याच मुलांना असं वाटतं की सॉल्व्ह करायला लागतं. सॉल्व्ह करायला लागत नाही. ते 7 अल्जेब्रिक एंटिटी एक्सप्रेशन पाठ करा तुम्ही, होऊन जाईल तुमचं. पुढचा प्रश्न बघा, परत तशाच पद्धतीचा आहे. आपण चेक करू काय काय करता येईल. 3.65 ला ए करतो, मग हे पण ए होतंय. 2.35 ला बी करतो, हे पण बी होतंय. परत 2 इंटू ह्याला परत बी आणि हे ए. ठीक आहे, मग आता मला सांगा हे ए स्क्वेअर झालं प्लस बी स्क्वेअर झालं मायनस 2ab झालं अपॉन 1.69 आहे. मला सांगा हे कशाचं आहे? ए मायनस बी ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1.69. मग ए मायनस बी करू आपण. 3.65 मायनस बी किती आपला? 2.35 चा स्क्वेअर अपॉन 1.69. मग पहा 5 5 गेले 0, 6 3 गेले 3, पॉईंट दिला, 3 2 गेला 1. 1.3 चा वर्ग छेदात 1.69. 1.3 चा वर्ग किती? 1.69 अपॉन 1.69 काय तर आहे इज इक्वल टू, कॅन्सल करून काय येणार? 1. ऑप्शन नंबर 4. कळालं? बघताना प्रश्न किती अवघड वाटतोय, पण सोडवताना काहीतरी आहे का? काहीही नाही. एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण केलेलं आहे. चला, अशा पद्धतीचा प्रश्न येतो. बऱ्याच मुलांना हे अवघड वाटतं. लोकांनी रट्टा मारून ठेवलेला आहे काय कसं करायचं. मी तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो. कुठल्या तरी क्वांटिटीचा वर्ग असते, तेवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मला आत्ता काय दिसतंय? माझं रूट एक्स चा वर्ग एक्स आहे. मग मी विचारलेल्या प्रश्नाचाच वर्ग करणार. कशाचा वर्ग करणार? मी याचाच वर्ग करतो. रूट एक्स अधिक 1 अपॉन रूट एक्स चा वर्ग, कारण मला इथं वर्ग करायचा आहे ना. तर बघा ह्याचा वर्ग केला. ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग आहे, ए वर्ग करू म्हणजे रूट एक्सचा वर्ग एक्स प्लस बी वर्ग 1 अपॉन रूट एक्सचा वर्ग 1 चा वर्ग 1 रूट एक्सचा वर्ग एक्स प्लस 2ab 2 इंटू ए किती आहे? रूट एक्स इंटू बी किती आहे? 1 अपॉन रूट एक्स. हे एवढे डिटेल लिहायला लागत नाही, परत तुम्हाला अंदाज कळून जातो. हे रूट एक्स कॅन्सल. बरोबर. आता ह्याचं उत्तर मला किती मिळालं? एक्स प्लस 1 अपॉन एक्सचं उत्तर दिलेलं असते त्यांनी 5.5. एवढ्याचं उत्तर दिलंय त्यांनी मला. किती दिलंय? 5.5 आणि अधिक 2 म्हणजे ह्याचं उत्तर काय झालं? 7.5. कशाचं उत्तर झालं? रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्सचा वर्गाचं उत्तर झालं.
याच्या वर्गाचं उत्तर झालं. मला याचं उत्तर पाहिजे म्हणजे याचं वर्गमूळ पाहिजे म्हणजे √x + 1/√x. मग याचं पण वर्गमूळ घ्यायला लागेल √7.5 √7.5. हा लोकांना एवढा अवघड वाटतो प्रश्न, काहीच नाहीये. तुम्हाला जे दिलंय आणि जे पाहिजे त्या पद्धतीने लिहून घ्यायचं. कधीतरी इथं x असतं, इथं x² असतं, तुम्ही याचा वर्ग करायचा, काहीतरी मिळतंय. तुम्ही म्हणाल सर विचारलेल्या प्रश्नातच का वर्ग करताय, त्याचं तर उत्तर पाहिजे, करायचं. इथं क्यूब असतं कोणतरी, इथं x³ आणि हे, तर ह्याचा क्यूब करायचं. तुम्हाला क्यूबचं तर माहितीच आहे. रट्टा मारू नका. आपण SSC ची एक्झाम देत नाही, तिथं गरज असते शॉर्टकटची, इथं गरज नाहीये. विदिन 40 सेकंदात सुटतो हा प्रश्न. माझ्यावर विश्वास ठेवा, मी अजून काही रट्टा मारला नाही. जे दिसतंय ते करायचं. √x चा वर्ग x आहे ना, मग ह्याचा वर्ग करून टाक. कधी कधी इथे x³ असतंय आणि इथे x असते, म्हणजे ह्याचा क्यूब करा. तुम्हाला काही ना काहीतरी मिळून जाते आणि त्या व्हॅल्यू पुट करायचे फक्त, बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट परत बघा, a² - b² आहे म्हणजे a + b a - b. आता मग a - b खाली आहे, शॉर्टकट कसा वापरायचा बघ, गट b पूर्वचा प्रश्न आहे. a - b खाली आहे, वरचं पण a - b कॅन्सल होणार आणि वर काय राहणार a + b. मग a + b मध्ये कोण आहे, 3.49 आणि 0.51. 49 आणि 51 1, 3 आणि 1 4. पेनच टेकवायला लागत नाही, जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं व्यवस्थित. आणि तुला असं होत नसेल तर ह्याला a पकड, ह्याला b पकड, a b a² - b² अपॉन a - b. मग a + b इंटू a - b अपॉन a - b. हे कॅन्सल होणार, a + b राहणार म्हणजे 3.49 अधिक 0.51 किती येते, हे 4. पण एवढं करू नको, खालीचं मायनस कॅन्सल होते माहिती आहे ना, खाली मायनस आहे, वरचं मायनस कॅन्सल होणार म्हणजे वर प्लस शिल्लक राहणार. मग ह्यांची बेरीज कर ना फक्त डायरेक्ट. हेच पेपरच्या वेळी उपयोगाला पडणार आहे. निवांत स्लो जाऊन काही नसतंय. जर तुला शिकवणारा माणूसच स्लो असेल तर विद्यार्थी कसा पास होईल, शक्यच नाही. मी तुला ओढून नेतो, तू फक्त माझा ऐक, मला फॉलो कर. जे आपलं यूट्यूब आहे सगळं बघून काढ, तुला काही ना काहीतरी फायदा होणार. अवघड वाटणारी सिरीज आहे यूट्यूबवर माझी, कन्सेप्ट इज पॉवर सिरीज आहे, सगळे PYQ यूट्यूबवर घेतलेत मी. तू फक्त परीक्षेचं नाव टाकायचं आहे बघ. तू इतर लोकांची पुस्तकं वाचतो, ठीक आहे, माझं एक काय म्हणणं नाही त्याला, आणि त्याचेच फोटो काढून मला डाऊट विचारतो, मग वाईट वाटतं. आणि मग त्यांच्या पुस्तकात सोल्युशन नाही आहे का, मग घ्यायचं होतं तर नीट काउंटरवर चेक का नाही केलं तू पुस्तक की बाबा कुठलं चांगलं आहे. तरी पण माझं काही म्हणणं नाही त्याच्यावर. पण एकदा मला डाऊट विचारायच्या ऐवजी जर त्याच्यावर असं पुढं काहीतरी लिहिलेलं आहे, ते काय जो XYZ पुस्तक वाचत असेल, कंबाईन बी प्रिलिम 2024, तू तेवढंच टाक. त्याच्या पुढे लिही बाय, त्याच्या पुढे लिहायचं बाय अभिषेक ठिगळे, बाय अभिषेक ठिगळे, आणि अजून लिहायचं एक शब्द, ते म्हणजे एज्युकल्चर. हे एवढं यूट्यूबवर टाक ना, तुला हाय असं त्या पेपरचं एक्सप्लेनेशन भेटतं. हाय असं ह्याच प्रश्नाचं नाही, त्या पेपरमध्ये झालेल्या 20च्या 20 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन भेटणार तुला. एवढं कष्ट कर आणि तरी पण नाही सापडलं तर मग मला विचार, कळालं. कारण यूट्यूबवर का टाकतोय मी, की मला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल सांगायला लागू नये म्हणून मी यूट्यूबवर लेक्चर घेतो, ठीक आहे. जरासं शोधलं की सगळं सापडतं, फक्त जरासं कष्ट घ्यायची तयारी ठेव. ओके, तर हे असं अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं बघितलं आपण. तुम्हाला टॉपिक वाईज सराव करायचा असेल तर ह्या खूप भारी टेस्ट सिरीज आहेत. मी सरसकट लाईन लावणार नाही आहे टेस्ट सिरीजची, 1 2 3 4 5 9 10 11 12, काही गरज नाही. मी ह्या 30 टेस्ट खूप मनापासून बनवलेत. तुम्हाला प्रश्न सोडवताना प्रत्येक वेळी जाणवेल की आयोगाचा प्रश्न सोडवतोय, तर या कधीच सोडवले नसतील तर डेफिनेटली सोडवायचे. डिटेल एक तासाचं एक्सप्लेनेशन घेतलं आहे परीक्षण 1.0 मध्ये. एज्युकल्चरवर जाऊन हे जॉईन करा. नुसत्या टेस्ट पाहिजे असतील तर टेलिग्रामवर फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, @परीक्षण KSHAN @परीक्षण1 आणि @परीक्षण2 मध्ये हे आहे. ह्याच्यात मिक्स टेस्ट सिरीज आहेत, टॉपिक वाईज मिक्स आहेत, सगळं मिसलेनियस असणार. ह्या जराशा अवघड लेवलच्या आहेत ह्याच्यापेक्षा. एवढाच फरक आहे दोन्हीमध्ये. एकही प्रश्न इकडचा इकडे टाकलेला नाही, सगळे प्रश्न आपले नवीन आहेत. जवळजवळ इकडे 600 आणि इकडे 300, 900 नवीन प्रश्नांचा सराव होईल. तुम्ही हे करू शकता. आणि आता कुठल्याही एक्झाम असतील तर तुम्ही त्याला माझी बॅच जॉईन करू शकता. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. रोज संध्याकाळी 5 वाजता आपले लेक्चर नक्की बघायचं आहे.